वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलेलो आहे फिल्म सिटीचं. इथे जी फिल्म सिटीच्या ह्याच्यामध्ये जी टूर असते त्या टूर करता आलेलं आहे. ते मागे दिसतं आहे ते मेन एंट्रन्स गेट आहे. त्या एंट्रन्स गेटमधनं ही टूर चालू होते. साधारण 1-1.5-2 तासाची टूर आहे आणि ती टूर बघून मग आपण आतमध्ये काय काय चाललेलं आहे, शूटिंग चालले असेल एका वेळेस दाखवतील सुवर नाही तर दाखवणंसुद्धा नाही, बाहेरनंच फिरवतील काय माहीत नाही आहे. आता 11 वाजताची होती, दुसरी आहे ती 12:30 आहे. तर 12:30च्या टूरचं बुकिंग झालेलं आहे आणि मागे दिसते तो एंट्रन्स गेट आहे. एवढी मोठी फिल्म इंडस्ट्री आहे, पण इथूनचा जर एंट्रन्स गेट बघितला तर किती खराब आहे. आजूबाजूला स्वच्छता बघा काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल की काय आपण फिल्म सिटीमध्ये जातो म्हणजे काय फार मोठं चकाचक असेल. आणि ही जी फिल्म सिटीचा एंट्रन्स दिसतो आहे, दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ह्याला ओळखलं जातं. आणि फिल्म सिटी म्हटलं का भरपूर जणांना एक ॲट्रॅक्शन असतं की आतमध्ये शूटिंग कसं होतं. ह्या 2 बसेस दिसत आहेत. ह्या बसेसनी टूर कंडक्ट केलेले आहेत. आणि हे जे दिसतं आहे मदत केंद्र, कारण इथे जे मदत केंद्र केले कारण बरेचसे बाहेर लोक मुंबईच्या बाहेरचे असतात आणि त्यांना शूटिंग बघण्याकरता खूपच अशी हौस असते. तर इथूनचे जे एजंट लोक असतात ते त्यांना फसवतात आणि त्यांना नेहमी सांगतात की तुम्हाला आम्ही शूटिंग दाखवू मागच्या दाराने आणि खूप पैसे उकळतात. तर त्याला सावध करण्याकरता हे अनाऊन्समेंट असते. हे आहे ते तिकीट बुकिंग ऑफिस आहे. तिकीटची किंमत जे आहे ती 1099 आणि फॉरेनर्सकरता 3099. हे त्यांचं रिसेप्शन सेंटर आहे. हे बघा इथे ते तिकीटची प्राईस लावलेली आहे. आणि ह्या प्राईजमध्ये तुम्हाला त्या बसने टूर नेतील. रस्त्यावर काही शूटिंग चालू असेल तर ती दाखवतील, पण स्टुडिओमधली शूटिंग काय दाखवत नाही. आणि ह्याच्यात एक बॉलिवूड पार्क पण आहे. तर हे तिकिटाची किंमत टूरमध्ये इन्क्लूड आहे. तर ही टूर साधारण एक 3 ते 3.5 तास असते. आमची टूर 12:30ची होती आणि आम्ही इथे उभं होतो बस करता. चलिए देखिए, बड़े बड़े मैदानों पे खाने के हिसाब से घर, महल, शहर, मार्केट, दीवारें जो बना देंगे. राइट साइड देखते रहिए. देखा था डायमंड मार्केट 3 साल कामाटीपुरा यहाँ पे था. बाजीराव मस्तानी, रामलीला, ये बहुत सारे सीन हम डॉक्यूमेंट्री में देखेंगे. ये सब कमाल है. रोड का इस्तेमाल करते हैं, ट्रैफिक सिग्नल, मार्केट, 4 रास्ता, बहुत सारी फिल्मों. थीम पार्क रोड जाता है, आखिर में जाएंगे. ये रोड जाता है इंदौर की तरफ. अभी आप सीधा इंदौर जाने वाले हैं. ये रोड किसी भी शहर की तरफ जा सकता है. फिल्म आई थी जवान. असं करत आमची टूर चालू झाली. आमच्या टूर मॅनेजरनी आपल्याला पहिलंच काय काय कुठे कुठे शूटिंग होतं ते दाखवलं. आणि रस्त्यावर हे एक शूटिंग चालू होतं. त्याच्याकरता आमची ती बस थांबवली. आणि त्या शूटिंगच्या इथे तुम्हाला शांततेत उभं राहायला लागतं आणि त्यांच्या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये तुम्ही येणार नाहीत ह्याची काळजी आपला टूर मॅनेजर घेतो. बिलकुल आवाज करायचा नसतो आणि कुठल्याही प्रकारचं शूटिंग हे अलाउड नसतं. हे बघा ह्या ॲक्ट्रेस बसलेली आहे, ती हिंदी सिरियल आहे, आता नाव माझ्या लक्षात नाही आहे. असं करत ती बघून आम्ही परत पुढे निघालो. आजूबाजूला सगळं जंगलच आहे फिल्म सिटी म्हटल्यानंतर. इथे वाघसुद्धा येतात रात्रीचे आणि ह्या जंगलाचा उपयोग करून बरेचसे शूटिंग होतं. आता हे दुसरं शूटिंग चालू आहे इथे. अजून तरी ॲक्च्युअल शूटिंग चालू झालं नाही आहे. आणि ही व्हॅनिटी व्हॅन आहे, ह्याच्यामध्ये ॲक्टर्स बसलेले आहेत. आता कुठचे आहेत ते काय माहीत नव्हतं, पण ओव्हरऑल सगळी शूटिंगची तयारी रेडी झालेली आहे. हे असं फिल्म सिटीमध्ये शूटिंग होतं. नंतर आम्ही आलो. एक फिल्म सिटीचं मोठं गार्डन आहे. या गार्डनमध्ये जेव्हा जेव्हा तुमचं कुठली पार्टी असते किंवा मोठं लग्नाचं शूटिंग असतं ते ह्या गार्डनमध्ये हे शूटिंग होतं. आणि पलीकडे जे दिसते ते तारक मेहता का उलटा चष्मा त्याचा तो सेट लावलेला आहे. ते मागे दिसते त्याचे बिल्डिंग आहेत. पूर्वी इथे ते गेट असेच्या बाजूला पत्रे लावलेले नव्हते, आता दिसत आहेत ते ब्ल्यू पत्रे. पण नंतर जेव्हा जेव्हा लोक इथे येतात तेव्हा
शूटिंगच्या वेळी ते खूपच डिस्टर्ब करतात आणि त्याच्यामुळे त्यांनी आता हा पत्रा लावलेला आहे. तर हे पिक्चर दिसतंय हे असं आतमध्ये हा सेट लावलेला आहे. बाहेरनं थोडंसं त्याचं हे दिसतं. ते सुद्धा बघण्याकरता बरीचसे लोक आतुरतेने वाट बघत असतात. आणि ह्या टूरमध्ये बघितलं तर मुंबईचं फारच कमी लोक असतात. बहुतेक लोक बाहेरच्या सिटीमधनं आलेले आहेत की त्यांना ॲक्टर्स आणि शूटिंगबद्दल खूपच अट्रॅक्शन आहे. तर असं हे तारक मेहता का उलटा चष्म्याचं सीन आहे. आणि या इथे जे चालले हे इनडोअर शूटिंग आहे तारक मेहताचं. जेव्हा जेव्हा आउटसाईड शूटिंग होतं तेव्हा त्या कंपाऊंडच्या ह्याच्यामध्ये शूटिंग होतं आणि मग जेव्हा आतमधलं शूटिंग असतं तेव्हा या स्टुडिओमध्ये हे शूटिंग होतं. तारक मेहताचं उलटा चष्मा फारच फेमस आहे आणि हे जे 2 स्टॉल दिसत आहेत ह्याचासुद्धा उपयोग प्रत्येक वेळी होतो. मैं किसी के प्यार में स्टार प्लस पे और जिस रोड से हम गए राइट साइड यहाँ पे तारक मेहता में एमके गांधी कॉलेज, ये रिश्ता में बिरला हाउस, फैकल्टी हाउस. अगर आप अनुपमा देखते हैं बहुत सारे एपिसोड, शॉपिंग करने वाले सीन, मार्केट में घूमने वाले सीन, गार्डन में घूमने वाले सीन. लेकिन उस समय थोड़ा चेंज करेंगे. राइट साइड ये पूरी जगह जहाँ पे हम गए थे, एमके साहब का ऑफिस, प्यारो साहब का ऑफिस, कभी कॉलेज बनाया, कभी बैंक बनाया, रोडों पे गाने, क्राउड, मार्केट. तो फिलहाल उसी तोड़ के दूसरा बनाने वाले हैं. हाँ, जो भी गाड़ी में मराठी दर्शक है, लेफ्ट साइड मराठी बिग बॉस यहाँ पे होता है. महेश मांजरेकर सर, मोहनलाल सिंह, पुरानी कंपनी दिखानी है. ऐसे बिल्डिंगों का स्टूडियो का इस्तेमाल करते हैं बाहर से आउटडोर. उसी रोड को कहते हैं पाउडर गली. थोड़ा ध्यान से देखिए, राइट साइड रोड के उस पार पतरे के ऊपर जो भी तारक मेहता के फैंस है बहुत ध्यान से देखना पड़ेगा. ये मंदिर के सामने, पेड़ के सामने, पतरे के ऊपर दूर है बहुत, रेड कलर में लिखा है तारक मेहता सोसाइटी का मेन गेट. उसी रोड को पाउडर गली और एंट्री दिखाते हैं सोसाइटी में. राइट साइड देखते रहिए, पेड़ के सामने वहाँ पे दूर है बहुत. राइट साइड देखते रहिए, राइट साइड देखते रहिए. हफ्ते में सिर्फ 3-4 दिन आते हैं, बाकी टाइम यहाँ पे कोई रहता नहीं है. पहले ओपन था, पतरा वगैरह फिर भी नहीं, दूर से देखो, हाय हेलो करो. लेकिन कुछ लोगों ने सहयोग नहीं किया. जैसे भी अब्दुल भाई दिख गए, सोडा पिलाओ, सोडा पिलाओ. बबीता मैडम दिख गई, कुछ भी बोलने लगे, कमेंट करने लगे. हाँ देखिए सर, जब किसी टीवी शो को आप देखते नहीं है. असं करत आम्ही पुढे निघालो आणि आपल्या राईट हँड साईडला दिसत आहेत आता हे सेट जे आहेत हे डिसमेंटल करतायत. कारण हे काय सिरियलचे शूटिंग कंप्लीट झालेलं आहे, सिरियल बंद झालेले आहेत. आणि हा एक दुसरं शूटिंग चालू होतं, हे मार्केट सेटचं सेट लावलेलं आहे आणि ह्या इथे आता शूटिंगची तयारी चालू होती. आम्ही काय शूटिंग करता खाली उतरलो नाही, हे बसमध्येच थांबून आम्हाला दाखवलं. कारण काय वेळा लोक फार गडबड करतात आणि मग शूटिंग प्रोडक्शन हाऊस जरा ऑब्जेक्शन घेतं. हे जे दिसते हे तारक मेहताचं शर्मा डेअरी जी आहे ती इथे शर्मा डेअरी ही दिसते आणि उजव्या साईडला इनडोअर शूटिंग तारक मेहताचं होतं ते दिसते. हा जो दिसतोय हे संजय लीला भन्साली यांचा शूटिंग इथे होतं, म्हणजे मिशन जे काय होतं. नंतर हे जे कॅन्टीन दिसते इथे मिर्झापूरचं शूटिंग झालं होतं. आणि हा रोड हा फेमस रोड आहे फिल्म सिटीमधला, इथे बरीचशी शूटिंग होतात. असं करत पुढे निघालो आणि लेफ्ट हँड साईडला दिसते ते बिग बॉस. कोरोना के पहले करजत लोनावाड़ा, कोरोना के बाद आपके लेफ्ट साइड, इसके अंदर घर मंच दीवारें पूरा सेटअप यहाँ पे बनाया है. सारे स्पर्धक 4 महीने यहाँ पे रहते हैं. सिर्फ सलमान भाई जब शूटिंग है तभी आएंगे, लेकिन कब आएंगे, कौन से दिन आएंगे, हाँ डे में आएंगे, नाइट में आएंगे, इसकी कंफर्म जानकारी देंगे नहीं. क्या पता कौन विष्णु ज्ञान से गाड़ी में, तो इसलिए परफेक्टली जानकारी देते नहीं है. राइट साइड देखिए, एक जमाने में इसी जगह पर दीपिका जी जल गए थे, जो फिल्म बहुत ही सुपरहिट रही, ओम शांति बोल. आज तारीख में ये रिश्ता क्या कहलाता है, बातें कुछ हम कहीं से, वरना गाड़ी को रोकेंगे, ड्राइवर भाई से कहेंगे भाई गाड़ी कहाँ से आई है, कहाँ जा रहे हो, गाड़ी के अंदर कौन लोग है, क्या सामान है. बहुत सारी इंक्वायरी यहाँ पे होती है क्योंकि ये बहुत सारी फिल्मों का चेक पोस्ट है. सामने देखिए रोड को, गंगा जेल आपने देखी होगी, सेक्रेट गेम, मिर्जापुर, अफरन. लेटेस्ट फिल्म आई जवान, शाहरुख खान साहब की. चेक पोस्ट आखिरी में कोई समझदार आदमी चाहिए बात करने के लिए. संजू बाबा धोती पहन के स्कूटी लेके आए थे, नायर साहब.
यहाँ पे बना दिया चेक पोस्ट और राइट साइड इसी रोड से हेल्थ मिनिस्टर को इंदौर लेके जा रहे थे पुराने हॉस्पिटल में। ये रास्ता कभी इंदौर गया, कभी केदारनाथ गया, कभी बद्रीनाथ गया, अमरनाथ, वैष्णो देवी। हम तो दर्शन करने के लिए पैदल यात्राएं करते हुए अलग अलग जगह पर जाते हैं, लेकिन बहुत सारे फिल्मों में इसी रोड पे सभी भगवान के दर्शन करवाए हैं। माचिस, कोई मिल गया, मदारी, कोहराम, रेस 3। अपनी फिल्म देखी होगी कोई मिल गया। रात के समय ऋतिक रोशन साहब साइकिल लेके जा रही थी, जादू को रोक के जो फाइटिंग का सीन दिखाया 15-20 मिनट का इसी ब्रिज पे। माचिस फिल्म या बच्चन साहब की कोहराम फिल्म आई थी, गाड़ी को ब्लास्ट करने वाले सीन। लेटेस्ट फिल्म आपने देखी होगी गदर 2। आखिरी में पाकिस्तान के चाचा कहते, दूसरा फाइटिंग चल रहा था, उनको इंडिया आना था, तो वो कहते हैं अगर आपको पाकिस्तान का बॉर्डर क्रॉस करना है तो पुल के नीचे से जाना पड़ेगा। यही पुल जो पाकिस्तान में दिखाया, वो फाइटिंग चल रही थी उस समय। सनी पाजी हीरो हीरोइन यहाँ पे छुप गए थे आखिरी में। फिर पाकिस्तान के विलन हेलीकॉप्टर लेके आते, बाहर आ जाओ और मैं केक को नीचे छोड़ दूंगा। जवान देखिए आप, किसी जवान सीन खास करके तारक मेहता में तो बहुत बार देखा है। एक एपिसोड में दिखाया था दया भाभी को छोटा बच्चा मिला था खुशी। अगर आपको भी खुशी चाहिए, दर्शन करना है तो भगवान की मूर्ति साथ में लेके आना पड़ेगा। ये दुनिया का ऐसा अनोखा मंदिर है जहाँ पे कोई फिक्स भगवान नहीं है। जिस दिन भगवान की शूटिंग होगी उसी दिन प्रोडक्शन वाले कहने के हिसाब से अपने अपने भगवान लेके आएंगे, कलर चेंज करेंगे, मूर्ति चेंज करेंगे, फूलों की दुकान, मेला। लेकिन आज देखेंगे, फिल्मों में देखेंगे बहुत ही अलग। तो यहाँ पे उतरने वाले दर्शन तो होगा नहीं आज, लेकिन फोटोग्राफी करना ही कर सकते हैं। तर आपण हे मंदिर बघतोय आणि हे मंदिर आता बघ जे दिसेल, हे मंदिर सगळ्या पिक्चरमध्ये बनलेलं असतं। दरवेळी नवीन नवीन देव आणतात आणि इथे ठेवतात। आता या मंदिरची अवस्था बघा काय। पण जेव्हा शूटिंग असेल तेव्हा हे मंदिर एकदम चकाचक करतात। हे मागच्या साईडला दिसते, हे ते मंदिर आहे। सगळ्या पिक्चरमध्ये हे मंदिर चालू असतं। कुठचाही पिक्चर असो, मंदिर इथूनच असतं, फक्त देव मात्र बदलत असतात। आणि इथे आता तुम्ही बघतायत, आम्ही सगळे आमचे टूरची लोक या मंदिरात आहोत। काही नाही मंदिरामध्ये, पण जेव्हा तुम्ही फिल्ममध्ये हे मंदिर बघता तेव्हा इतकं सुंदर डेकोरेट करतात की आपल्याला खरंच वाटणार नाही की हाच जो स्पॉट आहे तो आपण पिक्चरमध्ये बघतो आहे। आता इथे कुत्रा पण बसलेला आहे, तिथे काकडीवाला पण बसलेला आहे, कारण आता आज तिथे शूटिंग नव्हतं। आणि आतमध्ये तुम्ही गाभाऱ्यात गेला मंदिराच्या तर काही नाही, देवबिव कुठचाही देव ठेवलेला नाही आहे। ज्यावेळी फिल्म कुठलं शूटिंग असतं तेव्हा प्रोडक्शन हाऊस ज्यांना जे पाहिजे तो देव इथे घेऊन येतात, मंदिरावर वरती मोठी पाटी लावतात आणि मग त्याचं शूटिंग होतं। इथे बघा अमिताभ बच्चनचं दीवारचं पण हे शूटिंग याच मंदिरामध्ये झालं होतं। आणि आता दिसते कसं बघा, हे बघा अमिताभ शेवटी देवाला भेटण्याकरता येतो। समोर दिसते हे मोठं ग्राउंड आहे आणि ही दीपिका पदुकोण हिचंसुद्धा इथे शूटिंग झालं होतं। आता हा एक सेट बघा, जुना सेट इथे उभा करण्यात आलेला आहे। ह्याच मंदिरात कसं कार्पेट टाकून पेंटिंग करून या मंदिराचा चेहरामोहरा कंप्लीट बदलून टाकलेला आहे। नाही आपल्याला खरंच वाटणार नाही की आपण जे मगाशी मंदिर बघितलं होतं तेच हे मंदिर आहे का। सगळं आता डेकोरेशन चालू आहे, कारण कुठच्या तरी सिरियलचं इथे एक शूटिंग असेल किंवा एखाद्या हिंदी फिल्मचं सुद्धा इथे शूटिंग चालू होणार असेल। त्यामुळे इथे हे सगळं डेकोरेशन, मंदिरला पेंटिंग सगळं चालू आहे। 4-5 दिवस किंवा 10 दिवससुद्धा इथे शूटिंग चालतं। त्या प्रकारे त्या पेंटिंगचा चेहरामोहरा बदलून जातो। आता बाहेर बघा, एखाद्या गावात मेळा लागलेला असतो त्याच्याकरता हे स्टॉल उभे केलेले आहेत मंदिरच्या बाहेर। असं करत असे सीन तयार करतात आणि निरनिराळ्या फिल्ममध्ये आपल्याला दाखवलं जातं। ही दुसरी एक शूटिंग करता उभी आहे। इथे जंगल असल्यामुळे वरती बॉडी ठेवलेली आहे आणि ही आता ही बॉडी जंगलामध्ये नेऊन टाकायची कुठेतरी आहे, त्याच्याकरता ही तयारी, या शूटिंगची तयारी चालू आहे। असे बरेच शूटिंग निरनिराळ्या प्रकारची इथे होत असतात। हे जे घर दिसते इथे तर बऱ्याच प्रकारची शूटिंग झालेली आहेत। हे त्याच्यासमोरचं हॉल आहे, ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्ये सुद्धा हे शूटिंग इथे झालेलं आहे। ही जी बिल्डिंग दिसली होती ह्याच्यात तर हॉस्पिटल बरंच काय केलेलं आहे। नेक्स्ट पार्टमध्ये
आपण बॉलिवूड पार्कला व्हिजिट करू आणि तिथे भरपूर काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर पार्ट. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा पार्ट घेऊन येऊ बॉलिवूड पार्क, तो सुद्धा छान आहे. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.